धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल? ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? नाही, एक जी टीका त्यांनी केली आहे म्हणजे तुमचं जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजितदादा म्हणतात. महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते, मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेचे. ते बोलले होते ना माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कोणाबरोबर, एवढी घमंड होती ना. मग आता एवढं तरफडतोय कशासाठी एवढा? हा, सीएम साहेबांना बोला, इकडे बोला, तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू. बापू, प्रश्न हा आहे, आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी घ्यायला लोक चालू झालेली आहेत. आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील दंड थोपटलेले आहेत, आपण दंड थोपटलेले आहेत आणि मी दंड थोपटलेला आहे ते राजकीय नाही, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले, जनतेच्या हितासाठी. मी माझं वैयक्तिक हे नाही. पण त्यासाठी तुमची पण त्या उभं राहण्याची इच्छा आहे. त्या ठिकाणी पवार सोडून इतर कॅन्डिडेट आला, तुमची काही हरकत नसणार मग. काय सुनेत्रा पवार सोडून दुसरा कोण कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडनं उभा राहिला तर आपली कुठली हरकत नाही का मग? तुम्ही काय, तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं काय 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 प्रश्न विचारायचे ते? आम्ही विचारतो. कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो, आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध. विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत त्या मी बोलतोय. आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे. नाही, पण जर अजित पवार यांच्या घरात जर उमेदवारी गेली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार की तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये. कुठेतरी महायुतीमध्ये तुम्हाला धर्मपाळा सांगते, पण अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीये. हा, मग ते असं आहे, तेच मी म्हणतो की आम्ही का इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले. जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये, राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे. 60 कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात. पण 4.5 लोकांच्या मुखात देवाची उरुळ्यांनी फुरसुंगीचं पाणी 118 कोटीची योजना 20-25 कोटी फक्त राहिले होते. एक फुटी कवडी दिली नाही, एक खेळा लागला नाही 2.5 वर्ष. आत्ता हे परत सरकार शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, एवढा महत्त्वाचा प्रश्न आहे ते स्वतः ते 2 ऑगस्टला आले, त्यांनी ती योजना पाहिली, 25 कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली. 4.5 लोकांच्या घरात खडकवासल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते. असा असंतुलित विकास, त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत, 5 आणखी मतदारसंघ. अहो बाकीचं जाऊ द्या, हो बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार मला आव्हान आहे, 10-15 दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं, पाणी नाही म्हणून, पियाला पाणी नाही. सुपा परगणा जो आहे 2-2.5 लाख 29 गावं, या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही, आजही शेतीला पाणी नाही. कसला विकास तुम्ही केलाय? फक्त शहराचा. तुम्ही बारामतीकरांना सुद्धा फसवलाय आणि बाकीच्या 5 मतदारसंघांना सुद्धा फसवलाय. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली, पण आवाज कोण उठवणार? आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्यांना मिळाला विजय शिवताच्या रूपाने. आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे, खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे, आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत. पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतो आहे पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आला आहे. आणि मग कुठे आणखी त्या धमक्या का देतो अजित पवार? अजूनही बॅनर लावले जात आहेत की विजय जो आहे तो अजित पवार निश्चित करतात बारामतीचा. नाही, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पोस्टर लावतील, बॅनर लावतील, पैसे उधळतील. काय केलं त्यांनी? मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी. काय झालं? 2 लाख मतांनी पडले पवार. हे बघा, जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करते. बारामतीत तुम्ही घेतलेली भूमिका ही महायुतीतले आणखी काही नेते घेणार आहेत का? दुसरं काय, आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांगू? बरं, श्रीनिवास पवारांचा व्हिडिओ समोर आलाय, पाहिलं जे मी बोललो, हा नालायक आहे, हा उर्मट आहे. त्यांचे स्वतःचे बंधूसुद्धा तेच आज बोलले. ही जगजाहीर आहे ना गोष्ट. त्यांना आता मला सांगा, एवढंच जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारने. अरे बापू काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय त्याची उर्मी आजही तशीच आहे ना.
एखादा फोन तरी करायला पाहिजे होता, अरे बापू काय चाललंय काय नाही, मी येतो तुला भेटायला किंवा तू ये मला भेटायला, चला उपमुख्यमंत्री आहे मला भेटायला तरी ये, झालं नाही, गुरमी आहे. इगोची हा? लढाई होते. फोन आला तर नाही आता वेळ संपून गेली ना, आता वेळ संपून गेली. इगोची लढाई होते. इगो नाही, नो इगो. ह्यांनी सगळ्यांना फसवलंय, सगळ्या महाराष्ट्राला फसवलंय, सगळ्या बँका ताब्यात घेतल्यात, सगळे. एक कारखाना अजित पवारांनी वगैरे उभारलेला नाही. 11 कारखाने कवडीमोल भावाने ऑक्शनमध्ये राज्य सहकारी बँकेकडून घेतले. 300 एकर जमीन आहे शेतकऱ्यांची, फ्रीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेले. ते कारखाने खाऊन टाकले, त्यांच्या जमिनी खाऊन टाकल्या, त्यांचे शेअर कॅपिटल शेतकऱ्यांचं म्हणजे ऑक्शन झालं, आता त्याचं 10,000 रुपये शेअर आहे, तो शेअरही खाऊन टाकला. लोकांचे पगार खाल्ले, लोकांचे प्रॉव्हिडंट फंड नाही मिळाले, उद्ध्वस्त केलं आहे लोकांना यांनी. पण लोक घाबरत होते. आता संधी मिळाली ना, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल बघा तुम्ही, मी सांगतो. भविष्यातही झुकेंगे नाही अशी भूमिका असणार तुमची बापू? अरे बापू झुकताच नाही. तुम्ही म्हणताय की अजित पवार निवडून येणार नाहीत, मग तुम्ही